हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवणार आहे आळूवडी. आळूची पानं आपण त्याला म्हणतो. ते मस्त असे धुवून घेतले, हिरवे पानं, ताजी ताजी पानं घेतलेत. तर बघा त्याच्यावर असं पाणी राहत होतं, म्हणून ते मी कपड्याने असे आणि पाणी लावून व्यवस्थित पुसून घेतले. सगळी पानं फ्रेशच आहेत, तर फ्रेश पाणी घेतले. त्याच्यानंतर इथे घेणार आहे मी मस्त अशा हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही करू शकता. 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडेसे जिरे, थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. एकदम अशी बारीक पेस्ट करायची आहे. तर बघा त्याची अशी मस्त पेस्ट तयार झाली आहे. तर नेक्स्ट आपल्याला मी भिजवलेल्या डाळीची आळूवडी करणार आहे. तर हरभऱ्याची डाळ भिजवली होती थोड्या वेळापूर्वी, तर ती डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि त्याच्यानंतर डाळीसोबत थोडे तांदूळ हे होते तेही टाकले. पाणी टाकलं एक अर्धा ग्लास आणि मी अशी मस्त अशी पेस्ट बनवून घेतली. तर तुम्हाला दिसत असेल की ती स्मूथ पेस्ट बनवली आहे. त्याच्यानंतर हळद टाकली, थोडं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ टाकलं आणि ते आपण रेड चिली हिरव्या मिरच्याचं पेस्ट केली होती ती टाकली. लिंबू टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि हलवून घेतलं आणि थोडासा खाता सोडाही टाकलेला आहे मी. आणि पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स असं बेटर याचं बनवून घेतलं आहे मी. इतकं छान असं प्रकारे, जास्त पातळ नाही करायचं आहे. तर थोडं तेल टाकलं, नंतर आळूचं पान घेतलं त्याचं आणि त्याला हातानेच असं व्यवस्थित मी ब्लेंड केलं आहे. किती सुंदर लागलं आहे. त्याच्यानंतर दुसरं असं पान उलटं ठेवलं आहे मी, तर उलटं ठेवलं आहे त्याच्याचवर आणि नंतर त्याचा रोल करून घेतला. तर मी उकडून करणार आहे आळूवडी, त्याच्यामुळे रोल केला. दुसरं पान घेतलं, त्याच्यावर थोडीशी हवरी टाकली आणि त्यालाही रोल केलं. नंतर असं इडली मेकर ठेवलं, त्याला तेल लावून घेतलं. तर याच्यामध्ये आज मी ट्राय करणार आहे आळूवडी. याच्यात मी उकडायला ठेवणार आहे. पाणी टाकलेलं आहे भांड्यात आणि थोडंसं लिंबू टाकलं आहे आणि नंतर ना असं मस्त भांडं लावून दिलं. तर बघा किती सुंदर अशी आळूवडी उकडलेली आहे. नंतर ही मस्त अशी कट करून घेतली, त्याच्यावरून थोडीशी हवरी टाकली. इथे आपण आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मस्त अशी आळूवडी याच्यामध्ये टाकायची. एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. तर इतकी क्रिस्पी आणि क्रंची आपली आळूवडी तर तयार आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय.